राज्य सरकारच्या वतीनं राज्यामध्ये हिंदी सक्तीचा जी.आर. काढण्यात आला आणि या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढत हिंदी सक्ती जी आहे ती झुगारून लावलेली आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांच्याकडून विजय मेळावा साजरा करण्यात येतोय आणि तो विजय मेळावा जो वरळी डोम आहे त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो। आपण सध्या वरळी डोम स्थित आहोत आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो भला मोठा असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि जय्यत तयारी दोन्ही पक्षांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं ही वरळी डोमचं दृश्य आहे आणि भव्य असा या ठिकाणी स्टेडियम आहे। त्या स्टेडियमवरती नेते जे आहेत त्या या ठिकाणी मराठी माणूस आहेत त्यांना येण्याचं आवाहन करताय। खरं ही घटना म्हणजे मोठी आहे। दोन बंधू जवळपास 20 वर्षांनी एका व्यासपीठावर येणार आहे। त्या दृष्टीनं ठाकरे बंधूंसाठी तसेच जे मनसैनिक आहे शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा इव्हेंटच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि नेते जे आहेत ठाकरे गटाचे असो किंवा मनसेचे असो ते सकाळपासूनच या ठिकाणी पाहणी करताय। आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि आपण जे समोर आसन व्यवस्था बघतोय ती सर्व आसन व्यवस्था मंत्री जे मनसेचे नेते आहेत ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी जे महत्त्वाचे नेते आहेत ते खाली बसणार आहेत आणि जे पक्षाध्यक्ष आहेत ते सर्व स्टेजवरती असणार आहे। मनसेच्या वतीनं इतर पक्षांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रमुख उद्धव ठाकरे असतील तसेच राज ठाकरे असतील हे तर असणारच आहे। मात्र जो वरळी डोमचा परिसर आहे त्या ठिकाणी बाहेर स्क्रीन्स देखील लावण्यात आलेल्या असून या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय की भव्य असं हे स्टेडियम आहे ते भरून जाणार असल्याचा विश्वास दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी आपण बघू शकतो स्टेज आहे स्क्रीन्स आहे मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रेमसह मी ऋतिक गणकवार TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।